पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 तर पहा 21,413 जागांसाठी ही भरती आली होती आणि फॉर्म भरणे सर्व या ठिकाणी झालेले आणि तारीख या ठिकाणी वाढणार आहे। 10वी पाससाठी ही भरती आली आणि यामध्ये जे लेखी परीक्षा नाही आहे, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होते ग्राउंड नाही आहे, यामध्ये उंचीचे काही अट नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, तर डायरेक्ट 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये सिलेक्शन होते। ठीक आहे, तर आज जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा जर तुम्हाला फॉर्म एडिट करायचा असेल तर 6 मार्च पासून फॉर्म एडिट करणे चालू झाले आणि 8 मार्च पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म एडिट करू शकता। तर आज सुद्धा तुम्हाला फॉर्म एडिट करता येते आणि तुम्हाला जर प्रेफरन्स या ठिकाणी बदलावता असेल तर ते प्रेफरन्स कसा बदलावता म्हणजे आपला प्रेफरन्स कशा प्रकारे आपल्याला टाकायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून एंडिंगला या ठिकाणी सांगणार आहे आणि ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे की आपल्याला प्रेफरन्स कसा टाकायचा आहे। ठीक आहे, आपल्याला डिव्हिजन मध्ये कोणकोणत्या डिव्हिजन मध्ये फॉर्म टाकायचा आणि त्याचबरोबर आपल्याला प्रेफरन्स कसा द्यायचा कॅटेगरीनुसार सही या ठिकाणी टेक्निक काय विद्यार्थी मित्रांनो फॉर्म टाकायची ट्रिक काय तर ते ट्रिक मी तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कसं आहे की एखाद्या वेळेस काय होते की ज्यांना जास्त पर्सेंटेज होते तर त्यांचं सिलेक्शन होत नाही, ज्यांना 98% आहे 96% आहे आणि ते जर 90% जर असले एखाद्यात त्याचं सिलेक्शन होते, कारण की त्यांना जे सगळ्या ठिकाणी फॉर्म भरला राहते आणि ज्यांना जास्त टक्के असून त्यांचं सिलेक्शन होत नाही काऊन की ते जे फक्त 10 ठिकाणी फॉर्म भरून टाकते किंवा 5-6 ठिकाणी फॉर्म भरू शकते, त्या ठिकाणी जास्त प्रेफरन्स देत नाही। तर हे कारण आहे त्या ठिकाणी, तर आपल्याला कशा प्रकारे ते फॉर्म प्रेफरन्स त्या ठिकाणी टाकावं लागणार हे सुद्धा मी प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये। तुम्हाला फॉर्म जर एडिट करायचा असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या या वेबसाईटवर या ठिकाणी यायचं आहे आणि वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेज 2 अप्लाय ऑनलाईन दिसणार आहे, यावर तुम्हाला क्लिक करत आहे आणि एडिटचं या ठिकाणी ऑप्शन आहे, एडिटच्या ऑप्शनवर क्लिक आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून द्या आणि त्याचबरोबर सबमिट करून द्या आणि नवीन तो फॉर्म त्या ठिकाणी उघडणार आहे, OTP त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो तो फॉर्म डबल या ठिकाणी भरावं लागणार आहे। ठीक आहे, ज्यांनी सुद्धा म्हणजे एडिट जर तुम्हाला करायचं असेल, काही जर तुमचं काही चुकलं असेल स्पेलिंग वगैरे तेव्हाच एडिट करा, तसा एडिट करू नका। ठीक आहे, किंवा तुम्हाला दुसऱ्या डिव्हिजनमध्ये फॉर्म टाकायचा असेल तेव्हाच तुम्ही एडिट करा, असं बिनफालतू एडिट करू नका। ठीक आहे, काही तुमची मिस्टेक झाली असेल फॉर्म भरताना, कॅटेगरी चुकली असेल, स्पेलिंग चुकलं असेल किंवा आधार कार्ड नंबर चुकला असेल किंवा डिव्हिजन तुम्हाला दुसऱ्या डिव्हिजनमध्ये टाकायचं असेल तर हे तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता आणि ज्यांनी एडिट केलं आहे डबल एडिट करू नका या ठिकाणी। ठीक आहे, डबल एडिट करताना तर प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊन जाणार आहे। आता पुढची प्रोसेस या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची काय असणार आहे तर पहा, आता जे रिझल्ट या ठिकाणी कधी लागणार आहे, पोस्ट ऑफिस जीडीएसचा निकाल कधी लागणार आहे तर मी तुम्हाला सांगून देतो। जे तुमचा रिझल्ट आहे तर हा जे तुम्हाला जवळपास 20 मार्च ते 25 मार्चच्या अंदर या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा निकाल लागणार आहे आणि त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो पहिली लिस्ट त्या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि तुमचं जर त्या ठिकाणी सिलेक्शन झालं, तुम्हाला जे बोलावलं सुद्धा जाणार आहे ते सुद्धा प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहिली जी लिस्ट आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा जो रिझल्ट आहे तर हा तुम्हाला 20 मार्च ते 25 मार्चच्या अंदर या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही, दुसऱ्या लिस्टमध्ये झालं, तिसऱ्याने झालं, चौथ्याने झालं, पाचव्याने झालं, सहाव्याने झालं, 7व्या लिस्टपर्यंत आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये एकच लिस्ट लागत नाही तर जवळपास 7 लिस्ट या ठिकाणी लागत असते। ठीक आहे, आणि त्या ज्या अशा थोड्या टाईमनं त्या ठिकाणी लागते आणि त्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या दिवसामध्ये व्हिडिओ टाकणार आहे। ठीक आहे, आता तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं, मी तुम्हाला उदाहरण देतो पुढची जी प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे। तुमचं जर ह्या डाकसेवक भरतीमध्ये पहिल्याच लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर तुमची जी प्रोसेस काय असणार आहे तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला जे ईमेल येणार आहे, त्याचबरोबर मेसेज येणार आहे आणि ईमेलवर तुम्हाला त्या ठिकाणी बोलावलं जाणार आहे की आपल्याला फर्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला बोलावलं जाणार आहे आणि त्या मेलमध्ये तुम्हाला सर्व त्या ठिकाणी ठिकाण दिलं जाणार आहे, कोणत्या ऑफिसमध्ये जावं लागणार आपल्याला, कोणत्या जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, तर ते सर्व डिटेल तुमच्या ईमेलवर येणार आहे, एक लक्षात ठेवा आणि तुम्हाला तिथं जायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून यायचं आहे, सर्व डॉक्युमेंट न्यायचे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा आपल्याला बोलायला जाते, तिथून 8 ते 10 दिवसाच्या नंतर जे आपल्याला बोलायला जाते दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यामध्ये होते आणि दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सुद्धा आपल्याला मेल येते आणि हे झाल्यानंतर दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आपलं तर त्यानंतर काय होते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे कॉल लेटर येते। ठीक आहे, जॉईनिंग लेटर आपल्याला येते या ठिकाणी घरी। ठीक आहे, आणि जॉईनिंग लेटर आल्यानंतर आपल्याला जे ट्रेनिंगला त्या ठिकाणी जावं लागते आणि ट्रेनिंगमध्ये सुद्धा आपल्याला जवळपास विद्यार्थी मित्रांनो तेच काम करावं लागते जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये करावं लागते ते वालं। ठीक आहे, तर अशी
पुढची पूर्ण प्रोसेस आहे. ठीक आहे, तर यामध्ये लेखी परीक्षा नाही, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे आणि पगारसुद्धा तुम्हाला यामध्ये 10,000 ते 24,000 भेटणार आहे डाकसेवक आणि ABPM पदामध्ये, आणि BPM पदामध्ये 12,000 ते 29,000 भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. ठीक आहे, तर जास्त कामाचं जे विद्यार्थी मित्रांनो प्रेशर नसते, 10 वाजता ते 2 वाजेपर्यंत ड्युटी त्यांच्या असते. ठीक आहे, तर आपल्याला पोस्ट प्रिफरन्स या ठिकाणी कशा भरायचं आहे तर ते ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर आपल्याला प्रिफरन्स कसं द्यायचं आहे, फॉर्म भरताना आपल्याला एडिट करायच्या वेळेस आपल्याला प्रिफरन्स या ठिकाणी कसं द्यायचं आहे, तर मी हा एडिट करत आहे फॉर्म आणि दुसऱ्या डिव्हिजनला मी फॉर्म टाकत आहे. तर प्रिफरन्स या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे द्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने जर प्रिफरन्स दिला तर नक्की त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकते. ज्यांना 98% असते त्यांचं सिलेक्शन होत नाही, पण ज्यांना 90% असले तर त्यांचं सिलेक्शन होऊन जाते, कारण की ते आपल्या कॅटेगरीवर पहिले ते प्रिफरन्स देते BPM पदाले आणि त्यानंतर UR कॅटेगरीच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागावर ते प्रिफरन्स देऊन देतात. तर त्याचा जो तरीका आहे मी तुम्हाला दाखवून देतो. तर SC कॅटेगरीमध्ये मला फॉर्म भरायचा, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असा SC ST OBC EWS SC ST OBC EWS त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल तरच तुम्हाला या ठिकाणी जे आहे UR कॅटेगरीला फॉर्म टाकता येते. ठीक आहे, आणि UR कॅटेगरीवाले विद्यार्थी SC ST OBC EWS PWD कॅटेगरीवर फॉर्म टाकू शकत नाही. ठीक आहे, तर पहा प्रिफरन्स आपल्याला कशा द्यायचं, तर पहा पहिले मी BPM पदाला SC कॅटेगरीच्या या ठिकाणी 1 नंबर या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर अजून मला BPMचं पद पाहायचं आहे, फक्त BPMचं SC कॅटेगरीचं 1 झालं इथं पद. त्याचबरोबर पहा SC कॅटेगरीचं, तर हे दुसरं पद आहे BPMचं, तर 2 नंबर मी या ठिकाणी देऊन देतो. 2 नंबर दिला मी. आता आणखीन तिसरं पद मला BPMचं या ठिकाणी पाहायचं आहे SC कॅटेगरीचं. तर बघू शकता 2च पदं या ठिकाणी BPMचे होते. आता तिसरं पद आपल्याला SC कॅटेगरीचं या ठिकाणी टाकायचं आहे. तर बघू शकता तिसरं पद आपलं हे ABPMचं आहे तिसरं पद. तर या ठिकाणी तिसरा नंबर मी देतो. तिसरा नंबर दिल्यानंतर आता आपल्याला चौथा नंबर या ठिकाणी द्यावा लागणार आहे SC कॅटेगरीच्या जागेवर. तर या ठिकाणी पहा SC कॅटेगरीची ही जागा आहे, तर या ठिकाणी चौथा नंबर मी देऊन देतो. त्यानंतर पहा आणखीन SC कॅटेगरीची जागा कुठे आहे का, तर पहा SCच्या 4च जागा होत्या. आता 5व्या नंबरापासून आपल्याला या ठिकाणी UR कॅटेगरीवर प्रिफरन्स द्यायचा आहे. तर पहा इथं 5वा नंबर देतो मी, इथं 6 नंबर देतो, इथं 7 नंबर देतो, इथं 8 नंबर देतो, इथं 9 नंबर देतो आणि इथं 10 नंबर, इथं 11 नंबर, त्याचबरोबर इथं 12 नंबर. ठीक आहे, आणि त्याचबरोबर पहा इथं 13 नंबर, इथं 14 नंबर, 15 नंबर, 16 नंबर, त्याचबरोबर 17 नंबर, 18 नंबर, 19 नंबर, 20 नंबर, त्याचबरोबर 21. सगळ्या UR कॅटेगरीच्याच आहे. 21, 22, 23, 24, 25, त्याचबरोबर 26. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रिफरन्स द्यायचा आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा खरा तरीका आहे प्रिफरन्स द्यायचा. आणि त्यानंतर आपण सर्व प्रिफरन्स दिल्यानंतर खाली आपल्याला यायचं आणि या ठिकाणी डिक्लेरेशन वन्सवर आपल्याला आय हिअर बी डिक्लेअर दॅट यावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रिफरन्स टाकू शकतो.